येथून जवळच असलेल्या उदखेड येथील एका युवा शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली। ही घटना 21 नोव्हेंबर रोजी उघडकीस आली। या युवा शेतकऱ्याच्या आत्महत्येने संपूर्ण उदखेड गावात शोककळा पसरली। प्राप्त माहितीनुसार नजीकच्या उदखेड येथील रामेश्वर बाबूराव चांगोले वय 30 वर्ष या युवा शेतकऱ्याकडे 3.5 एकर शेती उदखेड शिवारात असून त्यांनी शेतात पेरणीसाठी बँक ऑफ महाराष्ट्राचे 2 लाख रुपयांचे कर्ज घेतले। आपल्या 3.5 एकराच्या शेतीत सोयाबीन, उडीद, मूग आणि कपाशीची पेरणी केली। मात्र सुरुवातीला शेतात पेरणी झाल्यानंतर सोयाबीन बियाणे बोगस निघाल्याने सोयाबीन शेतात उगवलेच नाही। शेती रिकामी राहू नये म्हणून कापसाची दुबार पेरणी केली। महागड्या खताचा, कीटकनाशकाचा, मजुरांचा वापर करून शेतकऱ्याने पीक काढण्याचा प्रयत्न केला। अतिवृष्टी, खोड किडीमुळे सोयाबीन पीक पूर्णतः उद्ध्वस्त झाले। कपाशीची वाढ झाली परंतु झाडाला पात्या फुले आणि बोंडी नव्हते। बोंड उगवायला लागले तेव्हा मात्र सततच्या पावसामुळे बोंडात पाणी गेल्याने कापूस खराब झाला। कापूस वेचायला क्विंटल मागे 1500 ते 2000 रुपये खर्च झाला। नंतर कपाशीवर पुन्हा मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा आणि बोंडसळीचा प्रादुर्भाव झाला। आता या नुकसानात झालेल्या अवकाळी पावसामुळे तुरीचा बार खाली गळून पडला। सुरुवातीच्या काळात अतिवृष्टीमुळे मूग, उडीद, सोयाबीन हे नगदी पीक हातातून गेले। नंतर शेतकऱ्यांना आपला कापूस मातीमोल भावाने व्यापाऱ्यांना विकावा लागला। त्यामुळे बँकेचे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत रामेश्वर नेहमीच राहत होता। दिनांक 20 नोव्हेंबर रोजी नेहमीप्रमाणे तो आपल्या शेतात सकाळी 10 वाजता निघून गेला। उशिरा रात्रीपर्यंत घरी परत न आल्याने घरातील मंडळींनी शोधाशोध केली। शेवटी 21 नोव्हेंबर रोजी रामेश्वरचा मृतदेह तुरीच्या ओळीत आढळून आला। घटनेची माहिती अशोक ठाकरे यांच्यातर्फे मोर्शी पोलीस स्टेशनला देण्यात आली। मोर्शी पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतकाचा पंचनामा केला। शव उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे पाठवण्यात आले। मोर्शी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृतकाचे प्रेत नातेवाईकाच्या ताब्यात दिले। संजय गारपरवारसह दत्तराज इंगळे, विदर्भ न्यूज, मोर्शी।